क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। डायल 112च्या तत्पर प्रतिसादामुळे दरोड्याचा गुन्हा उघड, 11 आरोपी अटकेत, त्र्यंबकेश्वर पोलिसांची दमदार कामगिरी। नाशिक ग्रामीण पोलिसांच्या डायल 112 प्रणाली अंतर्गत मिळालेल्या तातडीच्या माहितीवरून त्र्यंबकेश्वर पोलिसांनी जलद कारवाई करत दरोड्याच्या गुन्ह्यातील 11 आरोपींना अटक केली आहे। आरोपींकडून दरोड्यात चोरून नेलेला ट्रॅक्टर, SQMM, कंडक्टर वायर, 5 मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेली हत्यारे असा एकूण सुमारे 6,80,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दिनांक 26 जुलै रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील तळेगाव शिवारात स्वामी समर्थ केंद्राजवळ ही घटना घडली। अज्ञात 10 ते 12 आरोपींनी चेहऱ्यावर रुमाल बांधून साईट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुडे व त्यांच्या सहकाऱ्यांना तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, कटर आणि कोयत्याचा धाक दाखवला। त्यानंतर त्यांना जबरदस्तीने पळवून देऊन साईटवरील ट्रॅक्टर, मोबाईल फोन आणि इलेक्ट्रिक सबस्टेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या SQMM, कंडक्टर वायरचे 2 ड्रम असा एकूण 11,11,050 रुपयांचा मुद्देमाल लुटून नेलाय। घटनेनंतर फिर्यादीने तात्काळ डायल 112 वर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व गस्तीवरील अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपींचा कौशल्यपूर्ण पाठलाग केला। पोलिसांनी सापळा रचून 11 संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये मनीष मदन सिंग वय 21, रोशन खंडू पाटील वय 30, योगेश कुमार सीताराम कुमार वय 24, गणेश कैलास कातोरे वय 19, अथर्व संजय सारुक्ते वय 19, समाधान शिवाजी नांतुजकर वय 18, पियुष अंबादास गवते वय 18, कुणाल शरद चौथे वय 19, शेखर जीवन अस्वले वय 18, अजय जीवन चौथे वय 19 आणि मनोज शांताराम मुर्तडक वय 20 यांचा समावेश आहे। हे सर्व आरोपी नाशिक जिल्ह्यातील विविध भागातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले। या प्रसंगी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे रजिस्टर नंबर 125/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम 310-2-140-3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींकडून महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, SQMM, कंडक्टर वायर, 5 मोबाईल फोन तसेच लोखंडी कटर, कुऱ्हाड, तलवार, कोयता, पकड आणि स्क्रूड्रायव्हर असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल आणि इतर आरोपीचा शोध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घेत असून पुढील तपास सुरू आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डायल 112 प्रणालीला मिळालेल्या माहितीवर तातडीने प्रतिसाद देत पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दरोड्याचा गंभीर गुन्हा अल्पावधीत उघडकीस आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, त्र्यंबकेश्वर। किडनॅपिंगचा गुन्हा दाखल केला। हा दरोड्याचा गुन्हा जो आहे तो 25 आणि 26च्या इंटरव्हिनिंग नाईटमध्ये जो आहे तो दाखल झालेला आहे, घटना घडलेली आहे। बेसिकली याच्यामध्ये जे MSEBचं सबस्टेशन आहे, MSEBचं त्या सबस्टेशनचं वेगवेगळ्या प्रकारचं जे कामकाज चालू होतं त्या कामाच्या संदर्भातला जो सगळा मुद्देमाल होता असा हा सगळा जो मुद्देमाल आहे तो मुद्देमाल त्या ठिकाणी जे कामगार त्या ठिकाणी नेमलेले होते काम करण्यासाठी अशा कामगाराच्या घराच्या आजूबाजूला जे सामान होतं असं सामान त्या कामगारांना 2 कामगारांना किडनॅप करून आणि त्यांना या चाकू, त्याच्याबरोबर तलवार, कोयता आणि ही जी या ठिकाणी आपल्याला पिस्टल सदृश्य वस्तू दिसते तर अशा प्रकारच्या या वस्तूने पूर्ण धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणचं त्यांचं जे ट्रॅक्टर आहे ते सगळं चोरून नेऊन त्याच्यामधून सगळा माल जो आहे हा माल त्या ठिकाणी ते दरोडा करून घेऊन गेलेले होते। तर हा जो दरोडा करून घेऊन गेलेला जो माल आहे तो माल त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत एकूण 11 आरोपी, आणखी 1 आरोपी पकडणं बाकी आहे, 11 आरोपी, असे सगळे 11 आरोपी त्याचबरोबर गुन्ह्यातला मुद्देमाल आणि त्याचे मोबाईल फोन्स अशा सगळ्या प्रकारचा या गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे। आणि विशेषतः हा जो गुन्हा आहे हा गुन्हा ज्या ठिकाणी आपल्याकडे त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनपासून अंदाजे 10-15 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी सबस्टेशनचं काम चालू होतं कुंभमेळ्याच्या अनुषंगाने, त्याचं सामान जे होतं त्या ठिकाणी म्हणून तात्काळ याच्यामध्ये आपल्याकडे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांनी आपल्याकडे 112ला कॉल केला। 112ला आपल्याकडे कॉल केल्यानंतर आपल्याकडे आपण वेगवेगळ्या ठिकाणावर 112च्या मोबाईल ज्या डिप्लॉय केलेल्या आहेत त्या सगळ्या मोबाईलनी तात्काळ या ठिकाणी दखल घेतली आणि ते दरोड्याचा कॉल आल्याबरोबर त्या ठिकाणी मोटारसायकल त्याचबरोबर आपली जी 4 व्हीलर आहे अशा प्रकारचे 6-7 कर्मचारी आपले तात्काळ रवाना झाले आणि त्या ठिकाणी आपल्याला गुन्हेगारांना जे आहे ते तात्काळ पुढच्या 1 ते 1.5 तासामध्ये आपल्याला पकडण्यामध्ये यश मिळालं आणि
अशा प्रकारची ही कामगिरी जी आहे ती नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून, त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी अंमलदार आणि विशेषतः जे आहे ते 112 वाहनावरचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करून हा गुन्हा उघडकीला आणला. ते माल कशाचं होतं आणि कशासाठी वापरलं जाणार होतं? हा माल मी सांगितल्याप्रमाणे सबस्टेशन जे आहे ते इलेक्ट्रिक त्या ठिकाणी LCBचं, त्या ठिकाणी हा माल होता. त्याच्यामध्ये वेगवेगळे कंडक्टर्स आहेत, वायर आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनं म्हणजे त्याला जे वापरण्यासाठी येणारी जी इलेक्ट्रिसिटीसाठी वापरण्यात येणारी जी काही सगळी त्याच्यातली इन्स्ट्रुमेंट्स आपण म्हणू शकतो अशा प्रकारची सगळी ही काही ड्रम होते, त्याप्रमाणे हा सगळा निर्माण आहे. आणि सर हे आता जे तुम्ही आरोपी पकडलेले आहेत ते आरोपींनी आधी असं गुन्हे केले आहेत किंवा हे रेकॉर्डवरील गुन्हे काय आहेत? याच्यामधला एक जो आरोपी आहे त्या आरोपी इस्माईल नावाचा एक आरोपी आहे, तो जो आरोपी आहे त्याच्यावरती पूर्वीचा एक सिंदर पोलीस स्टेशनमध्ये अशाच प्रकारच्या वायरच्या संदर्भातला एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगानं पण आपला त्याचा तपास सुरू आहे. तर आरोपी स्थानिकच आहेत का बाहेर? हां, म्हणजे हे जे आरोपी आहेत ते वाडीवरी परिसरातील, त्याचबरोबर अंबड परिसरामध्ये आणि या दोन्ही ठिकाणच्या आणि आजूबाजूच्या काही गावात ठिकाणचे आरोपी. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.